अर्थसंकल्प जाहीर झाला त्यात जी आश्वासनं विधानसभा निवडणुकीपूर्वी दिली होती त्यात काहीच आढळत नाहीये। अर्थसंकल्पात ज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख नाहीये, ज्यात लाडक्या बहिणींच्या रकमेला वाढवून देण्याबाबतीत काही तरतूद नाहीये। निवडणुकीपूर्वी दिलेली ही आश्वासन जी उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना होती त्याबद्दल काही उल्लेख नाही। निवडणुकीपूर्वी दिलेली वचनं होती मतांसाठी, महिलांची मते विकत घेण्यासाठी 1500 रुपयांचं दुकान लावलं आणि सरकार आल्यावरती 2100 रुपये करू सांगितलं, त्याचा उल्लेख नाही। 3 लाखापर्यंत कर्जमाफीचं वचन दिलं होतं जाहीरनाम्यात, त्याचा उल्लेख नाही। सरकारच्या अनेक योजना, शिवभोजन थाळीपासून त्या शिधापर्यंत, आनंदाच्या शिधापर्यंत सगळ्या योजना बंद केल्या आणि वर शेतकरी आता आत्महत्या करतो, त्याच्यावरती आपल्याकडे कोणती उपाययोजना नाही। मग सरकार चालवताय कशाला? कशाकरता सरकार चालवताय? राज्यामध्ये सर्वत्र अराजक आणि कायद्याच्या दृष्टीनं हाहाकार माजलेला आहे। कोणाचा पायपूस कोणाच्या गळ्यात नाही आणि काल संपूर्ण सरकार आणि मंत्रिमंडळ रंग उधळण्यात दंग होतं। घराघरामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश होता, आत्महत्या झालेल्या आहेत आणि तुम्ही रंग फासता एकमेकांना।